हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळच्या 6 आणि तुम्ही म्हणत असाल सकाळी 6 वाजता एवढी आवरून पोरगी चालल्या कुठं. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि मी चालले आहे श्री स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये. मी का चालले आहे कारण आज गुरुपौर्णिमा आहे आणि आज आता तिथे 6:30 वाजता अभिषेक असतो. मी सकाळी गर्दी कमी असते म्हणून सकाळी चाललो आहे. बट मला कळत नाही माझ्यात एवढी काय मस्ती आला की मी एवढं सगळं आवडून चालली आहे गाईज. खरंच म्हणजे सकाळी 4:30 वाजता उठून असलं सगळं करायला मला कोण सांगतं यार, कोण सांगतं. साधी कपडे घालून गेली असते काय झालं असतं, पण नाही मला हेच घालायचं होतं. तर आता घातलंय. मला सांगा मी कशी दिसते. आणि आता मी जाणार आहे श्रावणीकडे, तिला घ्यायचं अजून. त्याचं काहीतरी वेगळंच असते. तिला घेणार आणि मग जाणार. तिला मी तिला नाद लावलाय देवाचं बोलून दाखवू नये, पण ठीक आहे जाणार आहे आता तिला घ्यायला. भेटतो तुम्हाला लवकरच. काय आहे गाईज, ह्या माणसाला घ्यायला आली मी आणि आता आम्ही जाणार आहे. फोटो काढायचे का छान आवडलं आपण मस्त. चल ना सांगली रोडला जाऊया, तिकडं मस्त ग्रीन ग्रीन. आता जायचंय, जाऊया की आता मठ्ठात. परत नाही टाइम भेटतोय 9 वाजता पर्यंत, 9 वाजेपर्यंत आपलं होतंय. काय 9 वाजेपर्यंत सगळं तिकडचं. मी म्हणता रेवण सुद्धा जायचं का गुरुपौर्णिमा आज. होईल की एवढं काय तर. पण आत्ता जाऊया सकाळी सकाळी, छान वाटतं. किती आपण वाजले येऊ काय तसं जाऊया आपण मठ्ठात. गाईज हिला लाज वाटते का? लाज ह्या पुरीला काल काय म्हणते माहित आहे का? काय पाठवते वॉन्ट टू बी बॅड बॉय. गाईज हिला मी सांगितलेलं ही काय करणार ते माहिती आहे का गाईज? ही ना पुरगी नालायक ब्लू कलरची शर्ट कुर्ती जीन्स घालून येणार होते आणि म्हणता मला फोटो काढायला घातलाय हा ड्रेस. बर मग नको फोटो काढायला. पण आता आवडलं तर फोटो काढायचे असं आहे ना. शडाप. चला बरं मग जाऊया ना. ऐक माझं तू. नाही परत ऊन असते. नाही उलट परत चांगले येतील का काही. बस ठीक आहे चलो. नाही येत कसं काय उस्मान कुठे गेले काय म्हणतेस? गाईज न सांगूया ना आपण मठात आपले ते सांग गाईज. तुझे गाईज बघा गाईज बघा, तुम्हाला दगा देत आहे ना. बघा काय करते. हा काय होते कुठे होते मी थोबाडे घाल दिसते माहिती का? बुट्टा काढते माझा गाईज. मी कुठे कुठे का भी गाईज 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 ऐका. आम्ही ना आता स्वामीच्या मठात त्यांचा छान साज करण्यात आली. 1 मिनिट गाईज. तोंडावर पडणार आहे. मला कसं कळणार? दिसते कळते ती स्वतःला कळत असते. दाखव तिथं परत एकदा फोकस कर. गाईज तिथं लिहिलंय पहिल्या नंबरला काय वाचलं. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून पुढे टेकवून नमस्कार करावे. पूर्वी तसाच करत असतं. मला नाही मी हिला एकदा सांगितलेलं की मुजरा करायला असते. आणि आता हे मला काय म्हणते आपण फोटो काढायला पाहिजे होतं. म्हणजे माझ्या बोलण्याची काही व्हॅल्यू नाही आहे. आणि ही सॉरी ही असं करता ही म्हणताय
ती दाखव गाईस ना. अगं असं असं कोण तोंड करतं बघ बे? कसं पकडलायस. तर आत्ता आम्ही गेलतो फोटो काढायला. फायनली हिनं माझं ऐकलं आणि आम्ही फोटो काढायला गेलेलो. फोटो काढले, खूप छान फोटो आले श्रावणी. आणि आणि तिथं भाई आमच्यासोबत असा सीन झालाय ना तिथं खूप तो फोटो मी इथं दाखवते. हा फोटो गेस करा, हा फोटो असा आहे. तर आम्ही काय बघत असू हे तुम्ही गेस करा. तरी सांगणारच आहे आम्ही, तरी पण गेस करा प्लीज. आम्ही सांगतो थांबा. ती गाडी चालू होती. आम्ही पोटाला जरा खायला जाणार. सांगितलं ना किती छान दिसते. बुक खूप छान दिसतंय गाईच. कॅमेरामॅन जरा तरी ते आम्ही हे सांगते की आता आम्ही खायला निघालो कारण खूप भूक लागली आहे. खाताना भेटतो आम्ही तुम्हाला. ओके गाईज आवाज येतो आम्ही आता नाश्ता करायला विनोद काय मला खूप चढलेली काय माहिती. सुद्धा आम्ही दोघीच असू दे गाईज. खाऊन झाल्यावर आमच्या फेवरेट स्पॉटवर चहा प्यायला लागला. बाहेर ये चहा घेऊन. लय सुंदर गाईज. कोणच नाही आज. कोणच नाही. सर्व गरम जायला गर्दी असते. असं काही कोणच नाही. आम्हीच आहे फक्त. विटा, सिटी ऑफ गोल्ड सगळी दुकानं बंद आहेत आत्ता. काय म्हणतेस गाईज ना. गाईज आम्ही चहा प्यायला आलो. चहा प्यायला आलो आता. तुम्हाला ऐकू येते का. जा तिथं पाणी कर लगेच. गाईज ओ माय गॉड तुझ्या ड्रेसवर सांगितलं का. म्हणून गाईज जरा शिस्तीत करावं गोष्टी. गाईज माझी नेल्स बघा किती घाण. नेल पेंट लावू एखादा माणूस दलिद्रीपणाने नेल पेंट कसं लावू शकतो तर असं लावू शकतो. निघलं नाही. फोटो कसा काढणार होता. फोटो काय काढायला झाला. पण गाईज बघा मम्मी आता अशी बोंबलणार आहे ना. मेघा काकीले ओरडणार आहे. आता विषय होणार आहे. गाईज चहा पितो आणि भेटतो. गाईज गर्दी बघा गाईज गर्दी बघा. गुरुपौर्णिमेची आता आमची पण गाडी आहे. नुसतं गुरुपौर्णिमेला हा हे पण आहे का गाईज. आम्ही येतो दर गुरुवारी स्वामींच्या पायापडावर येतो. छान रांगोळी काढल्या बघा गाईज. काय पाय ठेवून चाललेस त्याच्यावर. पाय ठेवून चाललेस बघा गाईज. हेच आपल्या लोकांचे संस्कार भारतातले म्हणजे भारतातल्या लोकांचे चांगले आहेत. श्रावणीचे तिकडनं चल चिखलात कुठलं जात. दिला नाहीस. शट अप. नाही दिला काय. आता चालणार आहे आपण. रांगोळी थोडी ना खायला. गाईज बघा किती छान रांगोळी काढल्या. आम्ही नाही काढली. टेन्शन घेऊ नका. आम्ही खास होतो. बघ श्रावणी शिक काय तर. फादरला बोललो. फादर आमच्यातले छान रांगोळी काढतात ना. तरी पण तुला येत नाही. सगळ्यात भारी तिकडची रांगोळी माहित आहे तुला. काय सुरू झाले. चल माता
गाईज आता तुम्हाला दाखवला मी चहाच्या दुकानात काय विषय केला चहा सांगून काय नाही गाईज. आई आता मार्केटमध्ये जाऊन घरी गेलो. सो गाईज आणि मी असती पोरगी गाईज मी सांगते तुम्हाला काय केलंय माहितीये का हिनं. दिसतोय का मावशी नीट कॅमेऱ्यात आम्ही सांगतोय जरा काय करतात काम घरातली. सो गाईज आता काय झालं माहितीये का आम्ही चहा पिला बरोबर तुम्हाला सांगितलं तुम्हाला दाखवलं मी की आम्ही चहा पिला. काय केलं असेल पोरगीनं बसायला लागली आणि अँब्युलन्स येत होती समोर बसायला लागली आणि अँब्युलन्स आमच्या साईडला होती आणि थर्ड दिसलं काहीतरी झालं तिथून मागे सुरू अँब्युलन्सला थडकली असती मी बघितलंय मॅडम आणि एवढं राहिलेलं एवढं अँब्युलन्सला थडकून आणि त्यानंतर मला विचारता तू काय केलं असतंस मग माझा एक्सपिरियन्स आय वॉज लाईक बाई मी कोणासोबत फिरत्या का फिरत्या मी असं झालं होतं माझं गाईस. बट तुम्ही मला समजून घेताय गाईस तुमच्याशिवाय मला कोण आहे. आणि काय सांगत होती मी पुढे सांगायला आता माझा हात दुखायला लागला तू धरायचंस अगं मला तुला ते बरं पडते असं मीच धरायचोय नेहमी. हा असा विषय झाला गाईस. मग मी हिला सांगितलं की काय मेहन हसणार आधी परत कुठलं तर अंडोकुंडो हॉस्पिटलमध्ये टाकणार आणि म्हणणार बघा हिला काय झाले एवढंच करणार गाईस. हा आणि तुम्हाला सांगायचं आमच्यासोबत मग अशी फोटो काढायला गेलेलो आम्ही काय झाले आम्ही फोटो काढायला गेलेलो आणि आम्ही सिंगल फोटो काढले तिथं पूर्ण ग्रीन होतं आणि आमच्या दोघींचे फोटो काढायचे होते आणि आमच्या दोघींचे फोटो काढायला कोण सुद्धा नव्हतं. तर मग आम्ही तिथं साईडला एक होता एक जागा तिथं ठेवायला फोन जागा मला गावली. हा एक ऍक्च्युली तो हॉल होता लग्नाचा असतो तसला तिथं मला जागा होली त्याची गेट वगैरे बंद होते आणि मग आम्ही तिथं जागा होली मला तिथं ठेवला फोन आणि फोटो काढत होतो. आणि काय झालं आम्हाला त्या गेटच्या खाल्लं असं पाय दिसले कोणाची तर चालताना दिसली कारण पाय हा आणि तसं आम्हाला दिसलं की कोणतर त्या गेटच्या साईडनं चालते आणि आम्ही बघत होतो तिथं काय चाललंय. आणि भाई काय तुम्हाला सांगते ते गेट होतं की नाही तेवढ्या उंचीचा तो माणूस होता आणि त्याचे केस असे विचित्र होते आणि सिरियसली आम्हाला काय वाटलं माहितीये का आणि तो थाड काय त्या गेटला करत होता तो माणूस. आमची पडली मी थांबते बघत थांबल्या ही पोरगी मागणं पळून दिल्या गाडी कशी मी तिथं बघत थांबल्या. गाडीच आमचा फोटो आहे तुम्हाला म्हटलं आमचा फोटो आहे तो दाखवते मी तर आमचा फोटो तो रिॲक्शन आमची कॅप्चर झाली त्या फोटोमध्ये. मला लई भीती वाटलेली मी काय विचार नाही केला हिला सोडून सगळं सोडून पळत गेली आणि म्हणजे शामरुखासारखा तो माणूस दिसत होता. म्हणजे काय झालं गेट एवढा आहे आणि वरती गेटच्या बरोबर त्याचं फक्त केस आणि खाली फक्त त्याचे पाय एवढंच येत होतं मधलं काय दिसतच नव्हतं आणि ते गेट पूर्ण बंद होतं की काही दिसल वगैरे तू थोड करायला लागलाय. भाई आम्ही गेलो तिथनं म्हणजे तिथनं उचलली गाडी आणि तिथंच थांबलेलो आमच्या गाडीत बघायचं होतं ना मला कोण आहे हा मस्ती बघा ना आम्ही तिथं थांबलेलो आणि एक माणूस बाहेर आला बघतोय यात जातोय भाई म्हणलं आणि तो त्याकडे काळं कुत्र होतं गाईस विचित्र दिसत माहितीये का आणि आम्हाला कुत्र्याच्या आधीच भीती वाटते. तुला वाटते थोडी खूप मला तर ट्रॉमा आहे कुत्र्यांचा त्यामुळं तुम्ही समजू शकता गाईस. त्यामुळं मला लय खाणं म्हटलं चला इथनं जाऊया आणि तिथनं गेलो असं जर म्हणजे आम्हाला वाटलं काय माहितीये का तो माणूस तसं विचित्रपणे गेट वाजवत होता की नाही थाड मला वाटलं पर्सनली की सायको आहे काय पण मला असं वाटलेलं का मोमेंटला जेव्हा ही म्हणली पण ठीक म्हणजे सायको दिसल्यावर आमची रिएक्शन काय असेल कॅप्चर झाले खूपच. सो गाईज आम्ही तो फोटो आयफोन मध्ये काढला होता लाईव्ह फोटो सुरू होता त्यामुळे आम्हाला त्या फोटोचा व्हिडिओ भेटला. तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि यामध्ये श्रावणीचा आवाज बघा म्हणजे तिनं आधी बघितलं आणि आमची रिएक्शन बघा नुसती तुम्ही खूप हसाल. असं असतं ना वरती ते तसं वाटलेलं. ओ माय गॉड गाईज असं आमच्या सोबत इन्सिडेंट झालेला आहे त्यामुळे आम्ही गेलतो डोसा खायला जे तुम्हाला दाखवेन तुम्ही व्हिडिओ काढलेला डोसा खायला गेलतो आम्ही त्यानंतर आरतीला गेलो आरती करून आता
सिद्धीच्या घरी आलोय आम्ही आणि आता आम्ही जाणार आहे रेवन सिद्धाला, पण त्याचा आम्ही ब्लॉग नाही करणार. जर आम्हाला पीस नको. सगळं तुम्हाला दाखवूय. आता असं बोलू नका की तुम्ही आम्हाला दाखवणार नाही बॉयफ्रेंड सोबत. भाई शांत बसा. जले पे नमक मत छिडको गाईस, जले पे नमक मत छिडको. येस गाईस, आणि हेच होतं त्यासाठी. तुम्ही बघितलं आमची गुरुपौर्णिमा खूप जास्त अनगिनत पोपट झाल्यानंतर आमची गुरुपौर्णिमा कशी गेली सक्सेसफुल झालेली आहे ते बघू शकता. हा, आरती खूपच छान, खूप भारी वाटली. लवकर गेल्यामुळे खूप छान भेटलं. हा, कोण नव्हतं. फोटो काढून झाले, दर्शन भेटलं, परत खूप छान फोटो आले. मी म्हटले सिद्धीचे फोटो. आणि दर्शन झालं, परत नंतर फोटो काढले, खाल्लं, आरती घेतली, खूप सगळं चांगलं झालं. सकाळ तर खूप चांगली झाल्या. दिवस झोपूनच जाणार आहे कारण आम्ही लवकर 5 वाजता उठ म्हणून फोन आलेला मला आणि मी उठलेली. 10 वाजता उठणारी मुलगी जर 5 वाजता उठले तर काय होईल? दिवसभर झोपूनच काढणार मॉम. माझ्या मदरला फोन आला. येस गाईज, दॅट्स फॉर द डे. बाय बाय गाईज, भेटूया लवकरच. आणि मी प्रयत्न करेन हा ब्लॉग लवकरात लवकर पोस्ट करायचा. येस, कारण खूप ब्लॉग पेंडिंग आहेत पोस्ट करायचे. चालते, भेटूया. बाय.